राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दिवस उजाडला. जयेश गोंधळेकर उठला. 8-8:30 वाजले होते. आंघोळ बिंघोळ झाली. ती बायकोनी पोहे आणून दिलं होतं. पोहे खाल्लं. 25 वर्षीय युवक बाहेर तवेरा उभी होती. फडकं घेतलं, तवेराला फडकं मारलं. तवेरा कारे, व्यवसाय ट्रान्सपोर्टचा. कुठं देवाला जायचे, 5-7 सीटं भेटली घ्या गाडी. कुणा आजारी आहे, कोणाची मयत झाली घ्या गाडी. ट्रॅव्हलचा व्यवसाय असा ते जयेश. 9:30-10 वाजता गाडी चालू केली. गाणं लागलं, या ड्रायव्हरला थोडा जीव लाव. हा, ते ड्रायव्हरचं ती जिंदगी वेगळीच असते. ती वेगवेगळ्या स्वर्गात जगत असतात, तुम्हाला सांगतो. हा जयेश पूर्वी साताऱ्याला काम करायचा आणि आता आलाय कुठं, चिपळूणमधल्या दामनवाडीला. आणि गोंधळे नावाचं गाव आहे, त्या गावातला हा रहिवासी. वर्षा जोशी या महिलेला जाणून घ्या. महिलेचं वय 63 वर्षाचं. जोशी म्हणलं ब्राह्मण, सगळी व्रत वैकल्ये कर्म, मग ते जे काय करायचं देवा ते सल्ले नाथ. ह्या वर्षा जोशी इतकी छान आणि चांगली महिला होती. 63 वर्षाची, जिल्हा परिषद शाळेची शिक्षिका. पतीचं निधन झालं 4-5 वर्षापूर्वी. त्यानंतर त्यांनी म्हणलं तर रिटायरमेंट जवळ आलेली आहे, तिला कुणी नाही, मुलं नाही, बाळ नाही, काय नाही. आणि शिक्षक म्हणलं तुम्हाला माहिती आहे 50-60 हजार 70 हजार पगार असतो. असू द्या. त्या महिला कोकणात हे जे दामनवाडी आहे तिथं राहायला, चांगल्या प्रकारचं घर बांधलं, CCTV बसवला, पैसे असल्या सगळं शक्य, सुरक्षा असावा आणि चांगलं राहणीमान खानपान. पण त्यांना एक आवड होती. म्हणजे आयुष्यभर आपल्याला काय पोरं बाळ नाहीत, कुणासाठी साठवायचं, कुणासाठी काय, दानधर्म करायचा, देवदेव करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची आतली सुप्त इच्छा होती की नर्मदा परिक्रमा करायची. नर्मदा परिक्रमा हा विषय लय गहन आहे, ज्यांनी केली त्यांना माहिती. हा, लय लय पुण्याचं काम. नर्मदा इतकं सोपा नर्मदा परिक्रमा करणं. हा, 2.5-3 महिने चालावं लागतं. आणि आजही तुम्हाला सांगतो, ती जो परिक्रमेचा जो मार्ग आहे ना, तिथं शेकडो लोक नर्मदा परिक्रमा करतात. नर्मदा परिक्रमा ह्या जोशी मॅडम आहेत त्यांनी पण केली बा. हा, सगळं म्हणजे एकदम. आणि शुद्ध शाकाहारी, राहणीमान चांगलं, शुद्ध बोलणं, काही अडचण नाही. कुणी असू द्या, म्हणजे अनेक शेकडो हजारो विद्यार्थ्यांना त्या महिलेने शिकवलं असेल. माणसाच्या आयुष्यात ज्यांनी ज्ञानदानासारखं काम केलं किंवा ज्यांनी देवदेव केला, ही हा, त्याचा शेवट वाईट नाही व्हायला पाहिजे, चांगलाच व्हायला पाहिजे, हे मताचा मी. ह्या घटनेत काय झालं बघा, त्यांना ती फिरण्याची आवड असल्यामुळं देवाला जाण्याची, कुठं समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची, कुठेही ती एक गाडी फिक्स करायची. ह्याच्या तवेरा कोणाची, जयेश गोंधळेकरची. जयेश हे नाश्त्याला पैसे, मी आता हे दर्शन घ्यायला बारी थोडी 2 तास लागत. हे तुझे किती झाले मॅडम? माझे 1800 झाले, माझे 2000 झाले, माझे 3000 झाले भाडं 1 किलोमीटरप्रमाणे. त्याचे पैसे रोख देणार. पैशाला चोख असतात ही लोक. पैसे देणार, ही 200 रुपये घे, तू काहीतरी जेवण कर, तोपर्यंत मी दर्शन घेऊन येते. इतकं सांभाळतात लोक ड्रायव्हर लोकांना बाहेर गेल्यावर. हा 24 वर्ष ड्रायव्हर सारखं पैशाला क्लिअर केलं. ह्याच्या डोक्यात असं आलं, त्याला कवर तवेरा चालवायची, एखाद दिवशी लक्झरी बी घ्यावाच की आपण बी मोठी. बघा डोकं माणसाचं आहे. ह्याच्यात तुम्ही असं वाकडे तिकडे विचार केला का तुमचा खरंच कार्यक्रम झाला समजा या जगात. ध्यानात ठेवा, वाकडे तिकडे काय भानगडीत पडू नका. ठेविले अनंतात तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. उगच नाही म्हणलं. लोक लय चित्र निघाल्यात. लोक एवढे मोठे म्हणजे महात्मे संत होऊन गेले, कोणाच ऐकत नाही लोक. वारकरी संप्रदाय सुद्धा 95% चांगलं, 5% निव्वळ व्यवसायात जातात, निव्वळ दान देतात. पाकिट कमिशन, पाकिट पिटी फोडान, दिंडी काढान, दुनियादारीन. काय लय अवघड झाले सगळं. कोण ह्या जगात पैशासाठी काय करीन, कशाचा अवलंब करीन. हा, सत्तावर तो सत्ता, इतकी परंपरा आहे मोठी या सत्याला, त्याच्यात सुद्धा गोटमॅट चालतं राव. काय अवघड आहे. सगळ्या धर्म चालतं असं काय नाही. जे ते देवा धर्माच्या नावाखाली येणार लेळाताळी चालतात. ह्या घटनेमध्ये ह्या महिलेचा इतका विश्वास, ड्रायव्हर म्हणजे एकच असावा, आपण वयस्कर माणसं आहे आणि हा नेहमीचा आहे ना ओळखीचा, ते बी आपल्या व्यवस्थित. हा जो जयेश ह्याच्या डोक्यात असं डोक्यात शिरलं की हिला बाईले पैसेवाली, पण तिथे बॅग असन काय असन
घरात ठेवायचा. आईला एकटीच राहते बघा, तिथं कुणीच नाही, CCTV आहे पण कुणीच नाही राव. एक दिवस एका कार्यक्रमाला दूरचा नातेवाईक होता, मुंबईला जायचं होतं, तर जायचं म्हणून त्यांनी सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या. साधारण असत्या 2 तोळ्याच्या, 2 लाखाचं सोनं. त्या सोन्याच्या बांगड्या यांनी बघितल्या. बघा माणसाची वृत्ती कशी आहे. ज्या लेकराबाळांना आपल्यापासून जे धंदा देतो, व्यवस्था देतो ही महिला, ह्या महिला बाबतीत ह्याचा विचार चालू झाले. आईला कसं लुटू गाड्या, कसं लुटू गाड्या. हिच्या 2-3 तोळं तर नुसतं हातात आहेत, गाड्यात वेगळंच, घरात तर किती असन. बायला कोण नाही पगार 50,000, 10-15 लाखात सोनं असाय बसले. ह्याची सगळी मनातच कारभार. कशाचं काय माहिती नाही. आजकाल पैसा कोण घरात ठेवीत नाही, पैसा कुठं असतो बँकेत. हां, सोनं असतं घरात, काहींचं लॉकरमध्ये असतं. ह्यानी तर त्याला झोपच आहे ना. ह्याच्या पायी याचे भरलंच होतं, लक्षात घ्या. म्हणला कार्यक्रम राबवला पाहिजे, काय काय असन, किती किती असन. आणि त्या महिलेला त्यांनी घटना घडली या बुधवारी, गेला बुधवार आत्ताचा. ह्या बुधवारी एक रोटी पंटर भेटला, त्याचं नाव अजून पोलिसांनी डिक्लेअर केलेलं नाही, देण्यात ठेव, काही कारण असतं, तपास चालू आहे. पण एक रोटी पंटर त्यो बुधवारी रात्री गाडी लांब उभी ठेवली, 2 चलत आले. ह्याने जर हिंदी पिक्चर लोक बघितले, असं म्हणतात की बा आपण एखाद्याचा खून केला आणि हांडगुलच घातले तर काही कळत नाही. याच्या प्रत्येक बुद्धी वेगळी असते, असं अजिबात नसतं, देण्यात ठेव. म्हणजे पोलीस तपास करणारे पोलीस जर एक नंबर असं ना, आणि हे चिपळूण पोलिसांनी काय नाद खोळा काम केले तुम्हाला सांगतो, एक नंबर पटलं आपल्याला. ही पोलीस कॉप हा पाहिजे तुम्हाला सांगतो. बऱ्याच ठिकाणी, पण बऱ्याच ठिकाणी पोलीस कधी चांगले कधी वाईट असतात तुम्हाला सांगतो. हां, ते सदरक्षण आहे, खलनिग्रहाच्या ऐवजी उलटं करून टाकतात. हां, ती खल म्हणजे वाईटातच रक्षण करतात आणि चांगल्याला आत टाकीतात, खोट्या गुन्ह्यात. असं बी पोलीस आहेत. मग तुम्हाला कसं भेटून तुमचं नशीब बुवा. पण चांगले पोलीससुद्धा अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपल्या राज्यात. हे चिपळूण पोलिसांना इतकं मानावं लागेल. ही 2 पंटर बुधवारी रात्री 2 जण, एक रोटी पंटर, एक हा जयेश गोंधळेकर आले, दार उघडले तिने. हा म्हणलं मी जयेश म्हणले, दार उघडलं. हँडग्लोव्ज घातलेले होते. तोंड दाखायची गरज नव्हतं, कारण त्याच्या डोक्यात होतं की हिला मारायचं आणि इथं लोबाडायचं, दरोडा टाकायचा. उघडलं. अरे काय जयेश येणार, लय उशिरा आला. जशी 63 वर्ष महिला काय ताकद आहे का काय काय. या दोघांनी तिचा हातपाय बांधून टाकलं. तिच्या हातातल्या बांगड्या घेतल्या, ती बारीक कानाबिनात असं ते काढलं, सगळे पट्ट्या चांदीच्या त्या काढून घेतल्या. स्कार्प असतो स्कार्प, तो स्कार्प तिच्या तोंडात कोंबला. बघा, या महिलेला जीव मारण्याची गरज नाही पडली. ती महिला मिली कशी बघा. माणूस जसा विचार करतो तसं होत नाही बरं कधी. ह्या काय असं होतं की त्याचा पार लाईफला कुत्रा लागून जातो, ही लोकांना कळत नाही. त्यामुळं गुन्हेगारीपासून लांब राहताना तेवढं तुमचं कल्याण भाऊ, नाही तर तुम्ही जाणार. हां, ती स्कार्प तोंडात कोंबला. आता स्कार्प लय मोठा असतो, ती तोंडात ठासला ना तर काय झालं, आता तुम्हाला मध्ये श्वासनलिका असते पाठीमागं, त्याचा कपडा गेला असेल श्वासनलिकडे, तोंड नाक दोन्ही श्वास गुदमरतो ना, ती गुदमरून त्याला श्वास घेणार त्या महिलेला, त्या जोशी मॅडमला गुदमरून तिथं जीव गेला. तर हे काय करते, कपाट उचक, खाली कपाट फोड, खाली पेट्या उचक, कुठं काय ठेवले का डबं उचक, कुठं काय गावतंय का. 17,000 रुपये रोख त्या सोन्याच्या ही, आणि किडीक मिडूक थोडंफार सोन्याच्या बांगड्या. आता 2 तोळ्याच्या म्हणलं तरी झालं बुवा, 2 लाखाचं सोनं झालं. अजून 5-50 हजाराचं वाकडे तिकडे गावलं असेल किडीक मिडूक, 2.5 लाख, आणि हे 17,000. 2.5 लाखासारख्या किरकोळ रकमेसाठी यांनी ती मॅडम मारून टाकली. जशी मॅडम मनानेच मारून गेली. ते सगळं गबाळ घेतलं. म्हणले आता हिला मार, कायचं मारता हिला, ती आधीच मरून पडल्या. म्हणजे कसं काय मिली हो, ती ठासला होता ना बोळा, श्वास कोंडला. म्हणले अवघड आहे. ह्याला असं वाटलं मी लय तवेरा चालवतो, मी लय गाणे ऐकतो, मी लय मोकळ्या वेळेत साऊथचे पिक्चर बघतो, क्राईम पेट्रोल बघतो, दुनियादारी बघतो. काही नाही. तो कसा गावला तुम्हाला सांगतो. आता मला पुरावा नष्ट करायचा. हँडग्लोव्ज घातलेले होते, तिने कपडे फेडले, थोडे लुगडं वर केलं. का बॉडीचं का, की त्याला म्हणतात मिसगाईड करणं पोलिसांना, की उजवं दाखवायचं आणि डाव हाणायचं. कळलं का तुम्हाला, उजवं दाखवून डाव सगळीकडे चालतं बरं काही. हां, दाखवायचं एक असतं ना, आता वेगळंच असतं. असं काही जण म्हणतात हा कारखाना आम्ही चालवतो, पुढल्यावर 100% चालू करतो, आणि तो गपचीप कुठला तरी एक माणसाच्या नावे
तत्व चालावा घ्यायचा आणि त्याच्या इळखा मारायचा आणि स्वतःच्या पोराला त्याच्या प्रशासक नियमात अशी बी अवलादी महाराष्ट्रात आहेत. हां, बाकीची सगळी येडीच, त्यांना काय बुवा. मोठ्याचं सगळंच मोठं जाऊन द्या मरू द्या. तसं ह्या घटनेमध्ये सुद्धा जसं का अत्याचार केला अशी अर्धनग्न केली महिला ती, हे दोघे निघून गेले. जाताना त्यांनी जो लॅपटॉप असतो तो घेऊन गेली, हार्ड डिस्क काढली, परत CCTV असतं त्याच्यातलं पण ते जिथं संग्रह होतं त्याचा IC मध्ये साठतं सगळं ते पण घेऊन गेले. त्याचा CCTVचा DVR हा म्हणतात त्याला, ते घेऊन गेले. आता जंगलामार्गे गेले, जंगलात दुसऱ्या बाजूने हळूच उतारले रस्त्याला, तिथं परत तव्यावर चालू करून गेले, निघून गेले. दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता आता अशी एकटी महिना म्हणलं कोणतरी संपर्क असं फोन वाजाना काय म्हणा काय बानगडे बघितला, संबंधित प्रकार लक्षात आला, फार स्पीडने सूत्र हलवली. चिपळूण पोलिसांचा आभार का मानायचं तर ही जी बॉडी बघितली त्यांनी जोशी मॅडमची, पाण्याच्या बादलीत त्यांना त्या मॅडमचा फोन बुडवलेला, ह्यांनी पाण्याच्या बादलीत टाकला. ह्यांना वाटलं आता खराब होऊन जाणार फोन, फोन खराब झाला. त्या फोन काढला पोलिसांनी, त्यातलं सिम काढलं, सिमवरून फक्त शेवटचे कॉलिंग बिलिंग पाहिले तर सगळ्यात जास्त कॉल ह्याला होते 2 दिवसात. कारण ते आदल्या दिवशी आले होते ना लग्नावरून किंवा कुठून तरी जाऊन देवावरून आले होते ना, ते ड्रायव्हरच होता, गाडीच त्याची लावायची ती महिला. पोलिसांनी ओपन नाही केला, पण ती सापडल्या घटना घडल्यापासून 20 तासाच्या आत याला उचलला पहिल्यांदा. तो पंटर आहे तो बी उचलला, फक्त ते सांगितलं नाही सगळ्याला का आम्ही उचललाय म्हणून. करू शकतात पोलीस. आणि मग तिथं तुम्हाला माहिती आहे ना आईचा ना बापाचा किती मोठ्याने आराडला. हा एक क्लिप फिरती बघा त्या व्हॉट्सअपला, ढोंगात मिरची भरली बार त्याची एका आरोपी, ती बघितली. याच्यापेक्षा खतरनाक कार्यक्रम होतो, तुम्हाला आतला नाही सांगत आता, हा नसतं सांगायचं. अति केलं ना, हा त्या बाबतीत मी पोलिसांना फार मानतो. अहो इतक्या जुन्या झाड दगडी बिन त्यात किती वराडला, कांडला, मोतला, हागला तरी बाहेर काय ऐकायचं जात नाही बा. हा त्यामुळे शेतप्रोसेसमध्ये जाऊच नका ना, असा विषय. तुरुंग वाईट, पोलीस स्टेशनची पोलीस कोठडी वाईट. हा ना आता तर कायदा असा आहे, न्यायालयीन कोठडी मागतो तो, मला तिकडं टाका, न्यायालयीन मिळत नाही. सुरुवातीला क्राईम केल्यानंतर पोलीस कोठडी मिळते आणखी तपासाठी, पोलीस कोठडी मागून येऊन द्या. कायदेशीर रफकॉल चान्स, कायदेशीर. हा सोपं नाही ते. ह्याच्यामुळं ही अवलादी 2 ताब्यात घेतल्या, त्यांनी ते कबूल केलं आणि फक्त पैशासाठी केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सीन अत्याचार केल्यासारखा दिसत होता. त्यांनी PM केली, कुठंही यांनी अत्याचार केला नाही. म्हणजे अत्याचार 63 वर्षाची महिला आहे, म्हणजे तशी करणारी असतात काही, पण यांनी ते उद्देश नव्हता, अत्याचार केला नाही, पण खून केला, गुन्हा केला, दरोड्यासाठी, पैशासाठी, सोन्यासाठी खून केला. अशा प्रकारची घटना कोकणात घडलेली, चिपळूणला, दामनवाडीला. आता हे तर जाणारच समजा, तैवर राय गेली आणि टायर राय गेला आणि सगळेच गेले, त्याला काय आता. त्याच्यामुळं शक्यतो गुन्हेगारीपासून लांब राहा, नाही तर तुमचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कर्मधर्म सहयोगाने तुमची, मी माझ्या सबस्क्रायबरने क्राईम केले त्यांना नाही सोडलं, तुम्हाला काय सोडीन. तुमची सुद्धा स्टोरी मी रंगून सांगितल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.